इतिहास घडला बघा उभ्या महाराष्ट्रात करोडो रुपये देऊन सुद्धा लोक जमत नाहीत। महाराष्ट्राच्या इतिहासात हे दिवस कधी सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील, कारण इथं कुणाला न बोलवताना सुद्धा इथं प्रत्येक माणूस ही आपल्या हक्काची लढाई आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा, कारण आता ही लढाई आपली आहे आणि ही लढाई आपण जिंकणारच। कारण छत्रपती शिवरायांनी छत्रपती शंभूराजांनी फक्त आपल्याला जिंकायचं शिकवलेलं, हारायचं शिकवलेलं नाही। आणि हे सगळं घडलं कसं? शूरमावळे शिवरायांचे, शूरमावळे शिवरायांचे हे शूरमावळे शिवरायांचे होते जोडीला। महाराष्ट्राला रक्षणासाठी शिवाजी जन्माला, महाराष्ट्राला रक्षणासाठी शिवाजी जन्माला, शिवाजी जन्माला हर हर महादेव बोला, शिवाजी जन्माला हर हर महादेव बोला, शिवाजी जन्माला हर हर महादेव बोला, शिवाजी सगळीकडे आनंदी आनंद झाला, निसर्ग सुद्धा आनंदाने डोलू लागला। शिवनेरीवरचा भगवा ध्वज द्वेषाने फडकू लागला, कारण झेंड्याला सुद्धा माहित झालं की आता आपल्याला सन्मानानं डोलावं लागणार आहे। कारण इथल्या समाजाला भीती होती, अहो ही टोळधाड महाराष्ट्राच्या दिशेने साधं सुद्धा आली नाही। मंदिरं फोडली, मंदिराची शिखरं फोडली, गुंट उभे केले, भगवे उतरवले आणि हिरवे चढवले, परंतु वातावरणच झालं। अहो निर्जीव वस्तू सुद्धा सजीव बनू लागल्या, म्हणजे भगवा द्वेषानं फडकू लागला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला। माझी जाऊनी सुहासिनी गोळा करायला चालू केल्या, कारण या तेजस्वी बाळाचं नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात झालं पाहिजे। आणि बघा त्यावेळी किल्ल्यावर नामकरण सोहळा सुरू होता। या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण माता भगिनी बसा म्हणल्यावर लागलीच बसत आहेत आणि मोठ्या शिस्तीने या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत। म्हणून खास तुम्ही पुरुष मंडळी सुद्धा खाली बसून घ्या बरं का, माझी कळकळीची विनंती, खाली बसून घ्या। छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय, स्वयंसेवक सोडता कुणी सुद्धा आपण उभं राहायचं नाही, कारण आपल्या छत्रपतींनी आपल्याला एवढं सन्मानानं बसण्याची जागा दिलेली आहे। ज्या माणसानं आपल्यासाठी एवढ्या लढाया लढल्या, या मोगलानं यवनानं पळवून लावलं, एवढे सुखाचे दिवस आपल्याला दिलेत। अहो अख्खा महाराष्ट्र नाही, दिल्लीचं तख्त सुद्धा या महाराष्ट्रातले तुम्ही आम्ही हलवलंय सध्या। उभा राहायची काय करायचं, खाली बसून घ्या। विशाल तुझ्या पाया पडू का येऊन, बस की खाली, 1 तास झालं सांगतो, खाली बस। हा धन्यवाद। बघा नामकरण सोहळा सुरू झाला, तुम्ही एकदा माता भगिनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि सर्व संयोजकांनी या ठिकाणी फरमाईश केली की पाळणा झाला पाहिजे, कारण या ठिकाणी शंभूराजांचा आणि छत्रपतींचा पुष्पहार घालून या ठिकाणी सन्मान झाला होता। घ्यायचा का पाळणा, घ्यायचा घ्यायचा का नका? बरं जास्त टाळ्या वाजवल्या तर घेऊ, नाही तर मग नाही। वा वा, तर सुंदर असा पाळणा, अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रचलित असा पाळणा आहे आणि आपण सुद्धा असे पाळणे नक्की म्हणावे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। माझ्यासोबत म्हणाल का तुम्ही सर्वजण? पाळणा सर्वजण म्हणणार का? इकडे महिला मंडळी म्हणणार का? हा नाश्ता करीत करीत म्हणा, काही अडचण नाही। संयोजकांनी एवढी सुंदर अशी सोय केलेली आपली। तर सुवासिनी गोळा करायला सुरुवात झाली, प्रत्येकीला मानपान देऊन त्या ठिकाणी पाळणा सजवला। माझी जाऊ बाळाला घेऊन आल्या आणि बाळाला पाण्यात ठेवलं। बाळाची आत्या सगळ्या सुवासिनी आल्या आणि खूप आनंदानं पाळणा गाऊ लागल्या। तुम्ही सर्वजण सुद्धा तिथंच आहेत बरं का आता गडावर। हा झुलवा पाळणा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। तुम्ही म्हणा माझ्यासोबत, हा म्हणणार का? हा झुलवा पाळणा पाळणा बाळ
बाळ शिवाजीचा म्हणा. अजून थोडा आवाज पाहिजे थोडा. हा म्हणजे तुम्ही मनातून म्हणा गेलात. हा मनातून म्हणा एकदा. हा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. वा तुम्ही सर्वजण यांच्यासाठी टाळी वाजवा सर्व पुरुष मंडळी. हा या ग सुवासिनी साजनिया या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. शिवनेर पाळणा शिवनेर पाळणा मराठी दोरी मराठी दोरी झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी. सई सटवाई सई सटवाई डोंगर दरी डोंगर दरी इटुकली पिटुकली ढाल तलवारी. इटुकली पिटुकली ढाल तलवारी. इटुकली पिटुकली ढाल तलवारी. माताजी जाईची सुहीन शिवाई माताजी जाईची सुहीन शिवाई देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग म्हणा म्हणा सर्वजण म्हणा गोविंद घ्या कोणी गोपाळ. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. इकडे समोर या. बघा सुहासिनी सुद्धा अशा सुंदर नटून आल्या. अशा नटून आल्या ज्यावेळी सुहासिनी गोळा होत होत्या तेव्हा सर्व मावळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता. असो नेमकं गडामध्ये काय चाललंय. अरे काय चाललंय. कुणी म्हणू लागला अरे आपल्या राजाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे. नाही नाही तवाच म्हणलं बाया एवढ्या नटून ठटून कुठं चालल्यात की. आणि बाळाचं नाव ऐकायचं म्हणून सगळे मावळे गडाच्या पायथ्याला येऊन थांबले. म्हणजे राजवाड्याच्या पायथ्याला येऊन थांबले. मधी पाळणा चालू होता. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. पाना मना लावायचं का यांना. हे तुमच्या वतीने आहेत बरं का सगळ्या जिजाऊच्या लेकी. हा छान पैकी पाना हलवायचं. असं दोरी कशी धरतात. हा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. 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 जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. जो जो रे बाळा जो जो रे. जो जो रे बाळा जो जो रे. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजस्वरूप डोई
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा 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 जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे पाळणा चालू होता जो रे पण जिजाऊंच्या मनात एकच आशेचा किरण होता. एवढी जनता सगळी आनंदी आनंद आहे, एवढी आनंद घेत आहे, पण मी इथल्या ह्या जनतेच्या आनंदासाठी शिवाईला साकडं घातलं होतं की मला एक पुत्र दे म्हणून. मा भवानीनं शिवाईनं कौल दिला, मला पुत्र सुद्धा दिला, पण अनेक इथल्या संख्येचं राखण करण्यासाठी जिजाऊ विचार करत होत्या. आणि इकडं मावळे बाहेर म्हणत होते की काय ठेवलं असेल नाव. तेवढ्यात गडाच्या दरवाजाला एक सुवासीन आली आणि सांगितलं बाळाचं नाव शिवाजी ठेवलं बर का. शिवाजी जन्माला हर हर महादेव, शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला, शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. हर हर महादेवाची गर्जना चालू राहत होती. हा बाल शिवाजी मावळ्यांना घेऊन सह्याद्रीच्या दरेखोऱ्यात घोडदौड करावी, तलवार भाले मोठे मोठे खेळ खेळावे. परिणामी मावळे जुळत गेले. स्वराज्य अवघ्या 13व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तेव्हापासून लढाईला सुरुवातच झाली. मंडळी, हे सारं वैभव 18 पगड जातीचे सगळे मावळे घेऊन छत्रपती शिवरायांनी छत्रपती शंभूराजांनी हे विश्व उभा केलं, हे वैभव उभा केलं. म्हणून एकदा सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आहे, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.